एक आधार दिला. काही कार्यकर्ते आमच्यावर पण नाराज झाले ना. जर आमचे जवळचे काही, आणि अलीकडे काय झालंय, फार निवडणुकीचं वातावरण बदललंय. पूर्वीच्या काळात निष्ठा, एक आपली स्वतःची विचारधारा वगैरे ह्या सगळ्या गोष्टीला महत्व यायचं. आता इलेक्टिव्ह मेरिट, निवडून येण्याची क्षमता, मग ती ज्याच्यात असेल त्याला घ्यायचं, तिकीट द्यायचं. असले प्रकार गेल्या अनेक वर्षापासून तुम्हाला देशात पाहायला मिळत आहेत, राज्यात पाहायला मिळत आहेत. तुम्ही ह्या सगळ्या वेगवेगळ्या पक्षांमध्ये जर यादी बघितली कुणाची, तर त्याच्यातले किती जरी जर पूर्वाश्रमीचे 50% पेक्षा जास्त पूर्वाश्रमीचे वेगळ्या पक्षात होते. तुम्ही पण घेतलं ना, रमेश वानरेंच्या मुलीला शेवटी घेतलं. मॅजिक फिगर ही महत्वाची असती. तुम्ही पण घेतले की तिकडची लोक? रमेश वानरेंची मुलगी सायली माझ्या पक्षाकडनं 2017ला निवडून आलेली होती. माझी मुलगी, माझी सायली त्यांनी घेतली. मी नाही घेतली. तसे बरेच आहेत. सचिन आहे, त्याच्यानंतर अमोल बावलकर आहे. बरोबर. सचिन दोडके हा राष्ट्रवादी तुतारीचा नगरसेवक होता, तो त्यांनी घेतला. हे वेगवेगळे त्यांनी घेतल्यानंतर आम्ही अमोल बालवडकर घेतले, आम्ही दत्ता भैरट घेतले, आम्ही इतर वेगवेगळे सहकारी घेतले. हे त्याबद्दल नुसतं गप्प बसणार नाही, नाही घ्या आमची, असं नाही चालत. राजकारणामध्ये काही काही गोष्टी ज्या त्या वेळेच झाल्या तरच त्याच्यातनं तुम्हाला. शिंदेच्या पण घरातला माणूस घेतला. कोण? एकनाथ शिंदेच्याही घरातला माणूस घेतला. कोण? शिंदेचा भाचा नाही का आला तुमच्याकडे? नाही नाही, काही ज्यावेळेस तुम्ही चर्चा करता त्यावेळेस तो कुणाचा वाचा आहे का कुणाचा, कुणाचा तरी पुतण्याचा जो भाचा असतो, मुलगा असतो, जावई असतो, काही ना काही असतो, त्यावेळेस एवढा वेळ मिळत नाही ह्या सगळ्या गोष्टी बघायला. त्यावेळेस फटपाट निर्णय घ्यावे लागतात. कारण एबी फॉर्म द्यायचा दिवस असतो, त्यावेळेस त्या लोकांना कळतं आपल्याला एबी फॉर्म आला नाही, याचा अर्थ आपलं कट. किंवा दुसऱ्या पक्षातले घेतलेले असेल त्याला दिलं की तो लगेचच आपला फॉर्म भरायला जातो आणि तिथनं रिॲक्शन मिळते. रिॲक्शन आली की मग इतर राजकीय पक्ष देखील त्याच्यातनं आपल्याला काही साधता येईल का अशा प्रकारचा प्रयत्न करतात. पण सगळ्यांना तुम्ही एक रियुनियन करून जी एक रिॲक्शन दिलेली आहे, काय ट्रिगर पॉइंट होता रियुनियनच्या मागचा?